Hello, this is not the artifact episode. I just want to talk to somebody, but there is no one around me. मी आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यासाठी सुरू केला होता की जेव्हा कोणी तुझ्या सोबत राहणार नाही, युजली तुझ्या फिलिंग्स किंवा तुझे ॲम्बिशन्स किंवा तुझे ड्रीम्स समजून घेण्यासाठी कोणी राहणार नाही. ऑफकोर्स मला पहिल्यापासून माहीत होतं. तर पण मनात खूप काही दाटून असतंय. मी एक इन्सान आहे, मी काही रोबोट नाही आहे, मी खूप जास्त स्टोअर करू शकत नाही. कधी कधी ते बाहेर येऊन जाते. इट जस्ट लेट इट गो अवे. आणि ते येणं खूप चांगलं आहे. जेव्हा मन हलकं होते ना तेव्हा खूप चांगलं वाटते. कारण आपण डिपेंड असतो का कोणीतरी एक पर्सन आहे जो आपल्याला समजून घेतो. आता माझ्यासमोर कोणी पर्सन तर नाही, बट राईट नाव मी माझ्या फिलिंग्स बाहेर काढून राहिलो इन द फॉर्म ऑफ डिजिटल फॉर्मॅट, या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे किंवा या रेकॉर्डिंग स्टाफद्वारे. कारण हे खूप महत्त्वाचं आहे, तुमच्या आतमधल्या फिलिंग्स बाहेर निघणं. आणि त्यामुळे तुम्हाला लोकांबद्दल काय फील होते, तुमच्या आसपासच्या लोकांबद्दल तुम्हाला काय फील होते, तुझ्या ड्रीमबद्दल तुला काय फील होते, हे सगळं रेकॉर्ड होते याच्यात. हे काही फ्युचरसाठी प्रिडिक्शन नाही किंवा फ्युचरसाठी इम्पॉर्टंट थिंग्स नाही. तर हे यासाठी आहे का आता माझ्यासमोर कोणी नाही, तर मला बस बोलायचं आहे. तर मोबाईलसोबत बोल. राईट. काफी डिप्रेसमध्ये आज मी, कारण आज वडिलांसोबत बहुत मोठा मॅटर झाला. आणि हे राईट आहे. म्हणजे जर मी आता अगोदरच आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केलं याच्याबद्दल मी स्वतःबद्दल सांगून राहिलो, बट ॲक्च्युली आता एक गाणं ऐकलं आणि मी थोडंसं वडिलांबद्दल विचार करून राहिलो. वडिलांना काय फील होते असेल माझ्याबद्दल, त्यांना काय एक्सपेक्ट आहे माझ्याकडून. राईट. त्यांना एक्सपेक्ट आहे का त्यांचा मुलगा एक लागायला पाहिजे, त्यांचा मुलगा वयात आला पाहिजे, आणि त्यांनी आता रिस्पॉन्सिबिलिटी हातात घेतली पाहिजे, त्यांनी पैसे कमवले पाहिजे, आणि त्यांनी त्याची लाईफ विल मच बेटर. वेल, मला पण असंच वाटते. मला काही खूप जास्त बेकार हे खूप वाटत नाही. मला पण हेच वाटते का मी पण 2 पैसे कमवावं, मी पण माझ्या वडिलांना आधार द्यावं, आणि लाईफ बिकम रिअली गुड. माझ्यापाशी सगळंच आहे, असं काही नाही. माझ्यापाशी घर आहे, लव्हिंग पॅरेंट्स आहे. फक्त माझ्यापाशी पैसा कमवण्यासाठी हिंमत पण आहे, ते दाखवण्यासाठी हे परफेक्ट टाईम नाही आहे. कारण माझी डेस्टिनी वेगळी आहे. म्हणजे मी एवढं जास्त रिस्क घेऊन राहिलो कशासाठी, मी एवढं जास्त रिस्क करून राहिलो, हे तर जस्ट प्रिपरेशन आहे. मी तर मुंबईला पोहोचलो पण नाही आणि एवढं जणांना हर्ट करून राहिलो. राईट. तर तर पहा ना, म्हणजे जर मी हे प्रिपरेशन करून राहिलो ना, आता एवढं म्हणून हर्ट करून राहिलो, जर मी मुंबईला जाईन आणि तर किती म्हणून हर्ट करेन. ऑफकोर्स काही जे जे टर्म आहे, एक कोणी म्हणलं आहे का, कुछ खोने के लिए कुछ पाना पडता है, सॉरी, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर अशाच प्रकारचं काही ना काही झालं आहे माझ्यासोबत. मला आता माझी डेस्टिनी तर पाहिजे, पण यासोबत मी नाही का काही काही गोष्टी सोडून राहिलो. पॅरेंट्स, या ओके, लाईफमध्ये सर्वात इम्पॉर्टंट थिंग असते तुमचे मित्र. कारण ते तुमची लाईफ बहुत ब्युटिफुल, बहुत अमेझिंग आणि बहुत फुल ऑफ लाईफ बनवते. तर या सगळ्यांना पण मी सोडून चाललो आहे, या सगळ्या गोष्टींना पण मी लेट इट गो केला आहे, या सगळ्या जणांना सोडून चालण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे मी. तर तर पहा ना, मी एवढ्या साऱ्या गोष्टीला सॅक्रिफाईस करून राहिलो आणि आता मी डेस्टिनीला क्रॅकआउट करण्याचा प्रयत्न करून राहिलो. आय एम जस्ट डुईंग अ प्रिपरेशन. आणि एवढं मोठं वर्स वातावरण झालं. लाईफ इज ऑल अबाउट दॅट. म्हणजे लाईफमध्ये अशा ना गोष्टी येतच राहते. कधी सुख येते, कधी दुःख पण येते, कधी कधी खूप जास्त बर्डन, कधी कधी खूप जास्त प्रेशर, किंवा कधी कधी खूप फील लाईट वाटते, किंवा कधी कधी खूप एकदम सुफी वाटते, वगैरे वगैरे काइंड ऑफ थिंग्स really happen to the humankind. That's why I am human. That's why I'm feeling like that way. राईट. बिलकुल परफेक्ट आहे राव. मला माझा आता 6 तारखेला पेपर आहे, म्हणजे समजूनच जा. 6 तारखेला मला कॅप्टन अमेरिका पाहायचं आहे. त्यासाठी मी प्रिपरेशन करून राहिलो. कॅप्टन अमेरिका 1 पाहिला, ॲव्हेंजर्स पाहिला, विंटर सोल्जर पाहिला, आता मी एज ऑफ अल्ट्रॉन पाहीन, आणि देन मी आता सिव्हिल वॉर पाहायला जाईन. माझ्यासाठी हे एक प्रिपरेशन आहे, माझ्यासाठी एक एक्झाम आहे, माझ्यासाठी एक त्याला अंडरस्टँड करण्याचं एक पर्टिक्युलर
थिंग्स आहे आणि त्यासाठी मी 60 रुपये किंवा 70 किंवा 100 रुपये खर्च करणार आहे. तर माझ्यासाठी हे बहुत मॅटर करते. फिल्म बघणं, त्याच्याबद्दल थोड्या थोड्या गोष्टी जाणून घेणं, हे माझ्यासाठी बहुत जास्त मॅटर करते. त्यामुळे मी पाहिलेले पिक्चर डबल डबल पाहतो, डबल डबल पाहतो. काहून? कारण मी तर पाहिलं ॲक्शन सीन तर अगोदर मला माहीतच आहे. वाय आय एम डुईंग दिस? बिकॉज आय नीड टू नो इनसाइड इट. छोट्या छोट्या गोष्टी पण याच्याकडून माहीत करून घ्यायच्या आहे. खरंच आता मी एक स्वतःला प्रश्न विचारतो, खरंच मी एक फिल्म मेकर आहे का? या तर मी म्हणतो यस, मी एक फिल्म मेकर आहे. गांधीजी हे काही जन्मतः लीडर नव्हते किंवा यांना लहानपणापासून माहीत नव्हतं का ते एकदम राष्ट्रपिता होणार आहे इंडियाचे. ऑफकोर्स नॉट. त्यांना काहीच माहीत नव्हतं. त्यांनी एक नाटक बघितलं, त्यांना चेंज आला. त्यांना वाटलं का आपल्या लोकांसाठी, आपल्या इंडियन लोकांसाठी काही ना काही करावं, या देशांना स्वातंत्र्य द्यावं. त्यासाठी त्यांनी आपली लाईफ सॅक्रिफाईस केली. या गोष्टीसाठी, आपल्या भारतीय लोकांसाठी, भारतासाठी त्यांनी आपली लाईफ सॅक्रिफाईस केली. दॅट्स वाय दे बिकम द राष्ट्रपिता ऑफ इंडिया. त्यांनी काही ना काही सॅक्रिफाईस केलं. त्यांना काही अगोदरपासून माहीत नव्हतं. लाईक शाहरुख खान हा पण एक लेजेंडर आहे. जर मी एक ॲक्टर किंवा याच्यावर सोडून दिलं तर ही इज अ लेजंड. त्यांनी लाईफमध्ये तो मुंबईमध्ये आला, हालत बहुत खराब होती, पैसे नव्हते त्याच्यापाशी, पण तरी तो आता स्टार आहे. व्हाय? कारण त्याच्यापाशी हिंमत होती, त्याच्यापाशी ताकद होती, त्याच्यापाशी काही ना काही करून दाखवायचं होतं. माझ्या पण अंगात तेच आहे, पण मला डाऊट येऊन राहिला आहे. डाऊट नाही येऊन राहिला कारण मी 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 माझ्या सगळ्या लव्हिंग पर्सनला हर्ट करत आहे याच्याबद्दल. राईट? मी लाईक माझ्यापाशी एक सँडविच आहे आणि आईने बनवलेला पराठा आहे. तर जर मी सँडविच खाऊन राहिलो तर आईला लात मारून राहिलो, अशा प्रकारे येऊन राहिला आहे. अशा प्रकारे मला आईला बिलकुल लात नाही मारायची आणि मला सँडविच पण खायचं आहे. मला असला कुठला तरी मिडल वे शोधायचा आहे, बट तो मिडल वे मला भेटून नाही राहिला आहे. म्हणजे इट्स काइंड ऑफ थिंग्स लाईक आय एम हर्टिंग माय सेल्फ. मी माझ्या लव्हिंग पर्सनला हर्ट करून राहिलो अशा गोष्टीसाठी, माझ्या ड्रीमसाठी, माझ्या डेस्टिनीसाठी. आणि आय एम नॉट गुड. मला पण बहुत वाईट वाटते का मी माझ्या वडिलांना हर्ट करून राहिलो याच्याबद्दल. मी अशासाठी, या गोष्टीसाठी. पण हे राईट आहे का नाही मला कळून न राहिलं. मला माझ्या डेस्टिनी तर घ्यायची आहे, पण माझ्या लव्हिंग पर्सनला, माझ्या पॅरेंट्सला हर्ट नाही करायचं आहे. मला तो वे शोधायचा आहे ज्याच्यामध्ये मला माझी डेस्टिनी पण भेटेल आणि मी माझ्या आईवडिलांना हर्ट पण नाही करेल. म्हणण्यासाठी खूप इझी आहे राव. स्वतः जॉब कर, स्वतः पैसे कमव कर आणि देन यू कॅन गो. म्हणण्यासाठी बहुत इझी आहे किंवा करण्यासाठी पण बहुत इझी आहे. बट ॲज अ पॅरेंट्स वे पण शोधलं तर ते मी त्याच प्रकारे मुंबईला जाईन, पूर्ण रक्ताचं पाणी करीन आणि मी डेस्टिनी क्रॅकआउट करीन. टिल डेस्टिनी क्रॅकआउट नीड सम टाईम टू रिक्वायर सम स्ट्रगलिंग. तर याच्यामध्ये मी आई वडिलांना, म्हणजे मी पण एक मुलगा आहे आणि माझ्या पण काही ड्रीम्स आहे, त्यामुळे मी माझ्या ड्रीम्सला फॉलो करण्यासाठी मी प्रयत्न करून राहिलो. जे काय होईन ते करीन. पण राईट नाऊ मी माझ्या वडिलांचा किंवा आई वडिलांचा एक मुलगा पण आहे आणि त्यांच्या पण काही एक्सपेक्टेशन आहे. जरी ते एक्सपेक्ट नाही करून राहिले, पण राईट नाऊ त्यांना एक मुलगा पाहिजे जो की तो मुंबईला गेल्यावर एव्हरीथिंग लॉस्ट. विचार कर ना, जर तुझ्या जीवाचा तुकडा जर तुम्ही अशा लेवलमध्ये पाठवता पूर्ण, तर त्यांना पण काही ना काही फील होईल. कारण त्यांचा पण मुलगा अशा लोकांसोबत फेस करून राहिला जे त्याची लाईफ बर्बाद करू शकते किंवा लाईफ बनवू शकते किंवा बर्बाद पण करू शकते. आय डोंट इवन नो. हा बहुत जास्त आतमध्ये येऊन राहिला यार. बहुत जास्त आतमध्ये फिलिंग्स येऊन राहिली, आतमध्ये एलॉबरेट करून राहिलं. मला कोणतरी पाहिजे राव, एखादी पर्सन ज्याला मी ह्या सर्व गोष्टी शेअर करू शकतो. पण असा कोण आहे? आणि राईट नाव मला याच्याबद्दल एक आन्सर पाहिजे. असा कोण आहे? हू इज दॅट पर्सन? कोण आहे?
राव, तुमचे आता तू एक टीनेजर्स आहे, तुमचे प्रॉब्लेम हँडल करण्यासाठी नाही का एक पर्सन असते, आणि त्या पर्सनला एक फिमेल पर्सन असते ज्याला आपण गर्लफ्रेंड म्हणतो. ते रिअली अंडरस्टँड करू शकते तुमच्या गोष्टीत, या गोष्टीत. राव, माझी गर्लफ्रेंड नाही, किंवा अशी कोणती फ्रेंड पण नाही. मी मित्राला खूप सारे मित्र, बट त्यांना काय सांगू मी, म्हणजे त्यांच्यासमोर रडू आणि त्यांना मग मी सांगू का माझ्या अशा अशा गोष्टी आहे. राव नाही, म्हणजे मग त्यांच्या डोक्यात नाही का एक प्रकारे वेगळंच ऍसिड फॉर्मेशन होऊन जाते माझ्याबद्दल, का राव हा बंदा असा पण आहे का. किती हर्ट होते राव याला. मला असं नाही व्हायचं आहे. तुला तुझी डेस्टिनी पाहिजे का नाही? मला माझी डेस्टिनी पाहिजे, आणि ती मला अचीव पण करू शकतो, आणि त्यासाठी मी पूर्ण रक्ताचं पाणी पण करीन. पण या गोष्टीसाठी मी आई वडिलांना हर्ट नाही करीन. बस हे एक माझी कंडिशन आहे. तर तुला डेस्टिनी पाहिजे तर तुला आई वडिलांना हर्ट करावं लागेल, थोडं का होईना हर्ट करावं लागेल, लिटल बिट. आणि या हाच एक फंड आहे, बाकी काही सांगू शकत नाही मी. म्हणलं ना, थोडंसं बोलल्यानं, जरी पर्सन नसेल तरी बोलल्याने काय होते का, माझ्या फिलिंग्स तर बाहेर येऊन राहिल्या, बट आतमधून पूर्ण साफ होऊन राहिलं. आतापर्यंत कसं बर्डन होतं ते थोडंसं होऊन राहिलं. या दिस इज इट. लाईफमध्ये असा मोका राहीन राव, असा मोका नाही रे, असा एक चान्स भेटन ज्या दृष्टीने तुझी डेस्टिनी, तुझी डेस्टिनी क्रॅक आउट करन, आणि तू तुझी फिल्म बायनरी कोड बनवून राहिला आहे. तर तेव्हा नाही का खूप सारे जण तुला अंडरस्टँड करेल, इव्हन तुझे पॅरेंट्स सुद्धा, आई वडील सगळेजण सपोर्ट करेल. तू जे काय करशील ते, तू दारू पिशील किंवा काही करशील, सगळेजण सपोर्ट करेल राव. वाय? कारण तू मातीतून हिऱ्यापर्यंत गेला आहे. तर काही ना काही एक्सपेक्ट करते राव की याच्यामध्ये काही ना काही आहे, त्यामुळे तू इथपर्यंत गेला आहे. आणि तेव्हा मी थोडंसं जरी रॉंग थिंग करीन ना, रॉंग थिंग म्हणजे मित्रासोबत हँगआउट करणं किंवा दारू वगैरे पिणं, तेव्हा पॅरेंट्स लोक पण सपोर्ट करेन. अरे मुलगा मोठा झाला आहे, पैसे कमवून राहिला आहे, मित्र पण आहे, थोडी बहुत एन्जॉय तर करत आहे, व्हाय वी कॅन डू दिस. आपण काहून त्याला नाही म्हणून, ऑफकोर्स कर भाऊ, तेव्हा कोणी म्हणणार नाही. किंवा तेव्हा आता मी जेवढे एलॉबरेट करून राहिलो 85 एपिसोडमध्ये, जे की मला एक कोणतरी पर्सन पाहिजे जो मला अंडरस्टँड करू शकेल, त्यावेळेस बहुत सारे राहील, बहुत सारे. इवन जस्ट मला फक्त एक कॉल करायची गरज आहे, आणि माझ्या फिलिंग समजून घेण्यासाठी बहुत सारे लोक राहील. पण तेव्हा आतमध्ये फिलिंग नाही राहणार, तेव्हा आतमध्ये खुशी आणि थोडं बहुत प्रेशर राहीन, पण ते याच्याबद्दल राहीन, फिल्मबद्दल किंवा बिल्डिंग अ मूवी याच्याबद्दलच राहीन, ऑफकोर्स. लोकांचे एक्सपिरियन्स घे. काही काही जण मुंबईला जातात, बहुत स्ट्रगल करतात, मेहनत करतात, आणि ते त्यांचे टार्गेट अचीव करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काही ना काही आहे ना, त्यांच्यामध्ये हिंमत आहे, त्यांच्यामध्ये ताकद आहे, ते टार्गेट अचीव करण्यासाठी ते कॅपेबल आहे. फिल्म इंडस्ट्री, आता थोडंसं आपण मुंबईला जाऊ. ठीक आहे, तू तुझ्या आईवडिलांना हर्ट करत आहे, ओके ठीक आहे, पेन देऊन राहिला, ओके, सॅक्रिफाईस करत आहे, ओके. मी माझ्या सर्व कंडिशन मागे घेतल्या, आणि माझ्या डेस्टिनीसाठी, टार्गेट अचीव करण्यासाठी मी सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार आहे. रक्ताचं पाणी तयार करायचं आहे, आईवडिलांना हर्ट करण्यासाठी तयार करायचं आहे. एव्हरीथिंग यू वॉन्ट, आय विल डू इट. जस्ट टेल मी व्हॉट टू डू. आता काय करायचं? मुंबईमध्ये आलो आहे, आता मुंबईमध्ये माझे काही कॉन्टॅक्ट्स नाही आहे, सो हाऊ
नेल्सन मंडेलापाशी काही कॉन्टॅक्ट नव्हते, गांधीजीपाशी काही कॉन्टॅक्ट्स नव्हते, किंवा कोण शाहरुख खानपाशी काही कॉन्टॅक्ट्स नव्हते त्यांचे टार्गेट अचीव करण्यासाठी. थॉमस एडिसनला कधी कळलं नाही तर त्यांनी बल्ब कॉम बनवला, किंवा त्यांनी एकदम लागून न राहिला, म्हणजे तो त्याला असं फोकस नव्हता. म्हणजे एक सायंटिस्ट घे ज्याला बल्ब बनवायचा आहे, त्याला तर माहीत पण नाही, कारण त्यांनी इन्व्हेन्शन करायच्या अगोदर त्याला कसं काय माहीत का त्याला का बनवायचं आहे, राईट. थॉमस एडिसनला अशी एक गोष्ट बनवायची होती जे की लाईट इमिट करण अंधेरेमध्ये. तर हा बंदा करून राहिला, प्रॅक्टिस करून राहिला, एक एक एलिमेंट ट्राय करून राहिला, डिसअपॉइंटमेंट होऊन राहिला, एक एक एलिमेंट ट्राय करून राहिला, पण त्याने गिव्हअप नाही केला. जर थॉमस एडिसनला म्हणलं की तुम्ही जर एक लाईट बल्ब बनवण्यासाठी किती वेळ प्रयत्न केला, तर ते म्हणून मी करीब 1000 वेळा प्रयत्न केला. तर 1000 वेळापैकी 999 मध्ये फेल झालो आणि एका याच्यात पास झालो. तर तुम्ही 999 फेल का झाले, तर ते म्हणाले मी फेल नाही झालो, मला माहीत पडलं की 999 प्रमाणे आपण जर बल्ब बनवण्याचा प्रयत्न केला तर ते बनू शकत नाही. राईट, बिलकुल राईट आहे. जर आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये जातो, जरी आपण त्याचे पास नाही होत, फेल होऊन जातो, तर ॲटलिस्ट आपल्यापाशी एक एक्सपिरियन्स असते का ते कशा प्रकारे हँडल आउट करायचं. किंवा आपल्याला माहीत आहे ना या वेळेने इथं खेकडे आहे, जर आपला खेकडा चावला तर आपल्याला माहिती आहे का तिथं पाय ठेवला खेकडा चावला, नेक्स्ट टाइम आपण पाय ठेवू का नाही, कारण आपल्याला ते खेकडा चावणार. तर आपण नेक्स्ट टाइम कॉशन राहू आणि आपण दुसरीकडे पाय ठेवू का आपल्याला खेकडा नाही चावला पाहिजे. दॅट्स इट. हाच तर फंड आहे. नेवर गिव्ह अप. लाईफमध्ये, तुझ्या लाईफमध्ये बहुत कॉम्प्लिकेशन आहे. इवन तुला लाईफ डेथ म्हणजे स्वतःची प्राण म्हणजे स्वतःला मारण्याचा पण सुद्धा प्रयत्न तू स्वतःला करू शकते. तेव्हा तुला स्वतःला समजावं लागेल का तुला गिव्हअप नाही करायचं आहे आणि तुला पिघलायचं तर बिलकुलच नाही. ठीक आहे, आपण तू मरू शकत नाही, ऑल ओके, पण तू पिघलला पण नाही पाहिजे. म्हणजे जस्ट लाईक तू आता मुंबईमध्ये जॉब करून राहिला अँड देन स्ट्रगलिंग पण करून राहिला अँड इन द एंड तुला जॉबमध्ये प्रमोशन भेटला, 25,000 रुपये पगार झाले, तर मग तू त्याला सोडू नको राह स्ट्रगलिंगला, त्याला पकडून राहा, पिघलू नको, त्याच्यावर स्टिक राहा, जुडून राहा, आणि देन यू कॅन गेट युअर डेस्टिनी. येस. जे लोक होते त्यांनी चला, मी थोडी स्वतःला तारीफ करून राहिलो राव, मी एक असा बंदा जो काही ना काही स्पेशल करतात लाईफमध्ये. म्हणजे मी असं नाही करून राहिलो का फालतूचे म्हणजे मी स्वतःला प्राऊड करतो की मी एक दॅट काइंड ऑफ बंदा आहे जो मॅटर करते की मी का करता लाईफमध्ये, आणि मी असे टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे जे की माझ्या ऐपतीचे बाहेर आहे. आणि युजली माझ्या अराउंड पीपल असे कोणी प्रकारचे काड्या करत नाही आणि मी ते करून राहिलो आहे. सो इट फील्स रिअली प्राऊड टू मी बिकॉज आय एम दॅट द पर्सन. थोडंसं बाहेर येऊन राहिलं, राईट, चांगलं वाटत आहे, फील क्विट कर, गाणे ऐक, इट डज फील रिअली नाईस टू यू. येस, इट इज. येस. So this is the not artifact episode. It just I want to speak. Thank you.